जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली, अहो जरा अण्णांना बघता का, खूप अस्वस्थ वाटतायत ते, जेवलेही नाहीत. हो, फ्रेश झालो की लगेच बघतो. बाथरूममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते ते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्यांना गलबलून आलं. लक्षणं काही ठीक नव्हतं. काय झालं अण्णा, काय होतंय? स्वतःला धीर देत त्याने विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला, काय म्हणालात कळलं नाही, परत एकदा सांगा. मला देवाकडे जायचंय. परत हात वर करून ते म्हणाले. अडखळत ते म्हणाले. शिरीषच्या डोळ्यात पाणी आलं. तरी स्वतःला सावरत तो म्हणाला, मी कोण तुम्हाला देवाकडे नेणारा? त्याला न्यायचं तेव्हा नेईल. आणि अजून तुम्हाला नातवंडांची लग्न बघायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघाला देवाकडे? अण्णांनी जोराजोरात नकारार्थी मान हलवली. परत एकदा हात वर करून दाखवून ते अस्पष्ट बडबडले, बरं बरं, तुम्ही पडा. काही दुखतंय का तुमचं? त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग हाताने त्याला जवळ बोलवलं. तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. का कुणास ठाऊक त्यांच्या जाण्याचा क्षण जवळ आलाय असं शिरीषला जाणवून गेलं. त्या विचाराने त्याला गहिवरून आलं. पण असं रडून चालणार नव्हतं. त्याने स्वतःचे डोळे पुसत त्यांना विचारलं, डॉक्टरांना बोलवू का? त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला, बरं बरं, मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला. अण्णांनी होकारार्थी मान हलवली. शिरीष बाहेर आला. काय झालं, काय होतंय त्यांना? नेहाने विचारलं. काही होत नाहीये. त्यांना आता जायचे वेध लागलेत. त्यांचंही बरोबर आहे. किती दिवस अशा स्थितीत राहणार आहेत? कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच. उदास होत शिरीष म्हणाला. शिरीष योग्यच म्हणत होता. हे नेहाच्या लक्षात आलं. गेली 7 वर्ष अण्णा पॅरालिसिस होऊन पडले होते. त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं. नाही म्हणायला म्हणून कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे, पण ते तेवढंच. खरं तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते. पण 3 मुलांच्या साहाय्याने आपलं जीवन निर्भीकपणे चालू राहील असं त्यांना वाटलं. सुरुवातीचं 1 वर्ष बरं गेलं. एकत्र कुटुंबात शिरीषचे 2 भाऊ निर्मल आणि गुणवंत, त्यांच्या 2 बायका नोकरीला जात. नेहा एकटी घरी असायची. अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्च शिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती. पण ती घरी असते म्हणून तिने मोलकरणीसारखी घरातील सर्व कामं केली पाहिजेत असं शिरीषच्या 2 वहिन्यांचा समज झाला होता. घरात कटकटी वाढल्या आणि भांडणं होऊ लागली. तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरीषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाई या रोजच्या कटकटींना कंटाळली होती. शिरीषची इच्छा नसताना त्याला वेगळं व्हावं लागलं. अण्णा मात्र आपल्या 2 मोठ्या मुलांसोबतच राहिले. शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्यांचे ते मालक होते. पण नंतरच्या 6 महिन्यात 2 मुलं आणि सुनांनी या मालकांचं जीवन आश्रितासारखं करून टाकलं. नेहा आणि शिरीष असताना त्यांची खूप काळजी घेतली जायची. वेळच्या वेळी जेवणं, औषध असायची. त्यामुळे अण्णा ठणठणीत होते. नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचं तर सोडा, संपलेली औषधंसुद्धा कोणी त्यांना लवकर आणून देत नसायचं. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आता तर निर्मल गुणवंताची चांगलीच पंचायत झाली. अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती. पण कुणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्ट्या तरी घेऊन किती घेणार? घरात परत एकदा भांडणं होऊ लागली. अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले होते. शेवटी 2 भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून सोडलं. शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं. दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्वीकारली. एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची आंघोळ वगैरे सगळं आटपून जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं, त्यांना औषधं देणं, त्यांच्या हातापायाला मालिश करणं वगैरे आनंदाने करायची. शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं. त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा. अतिशय कामात असताना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा. त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा. रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पूर्ण शहर भरून फिरून आणायचा. तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांची तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा जिवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली. मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला. त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमी कमी होत गेली. त्याचबरोबर त्यांची तब्येतही खालावू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते. एके दिवशी झोपण्याची वेळ झाली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला, आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत. मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला, अण्णा मी आज झोपते तुमच्यासोबत.
रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला. अण्णांनी मान डोलवली. रात्री 2-3 वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं, पण ते शांत झोपले होते. त्यांचा श्वासही नियमितपणे सुरू होता. सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते. आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली होती. शिरीषने अण्णांकडे बघितलं. ते फ्रेश वाटत होते. कसं वाटतंय त्याने विचारलं. त्यांनी हाताने ठीक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला. शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं. अण्णा मी येतो आंघोळ करून, मग तुमचा चहा झाले की तुम्हाला आंघोळ घालेन. अण्णांनी मान डोलवली. शिरीष रूमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली दिसली. शिरीषने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिला हायसं वाटलं. शिरीष आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली, अहो अण्णा परत झोपले वाटतं. मगाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. शिरीषला शंका आली. एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाहीत. त्यांच्या रूममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही. त्याने घाबरून नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, डॉक्टरांना पटकन फोन लाव. अण्णा पुढे त्याला काही बोलता येईना. डॉक्टर आले. अण्णा गेल्याचं निदान करून गेले. शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला. घरात शेजाऱ्या पाजाऱ्यांची गर्दी जमली. तसा शिरीष भानावर आला. त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला निर्मलला फोन लावला. दादा अण्णा गेले. काय असे कसे गेले? मागच्या आठवड्यात तर चांगले होते. तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना? सकाळपर्यंत चांगले होते. अचानक काय झालं माहीत नाही. बरं तू लवकर ये, मग सांगेन तुला सविस्तर. अरे बापरे, शिरीष आम्हाला आज तर ट्रिपला जायचं होतं रे. आता निघणारच होतो. आता कॅन्सल करावं लागणार. तेवढ्या शोभा वहिनींनी फोन घेतला. शिरीष भाऊजी अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हाला रात्रीच कळवायचं होतं ना. आता आम्ही ट्रिपला जाण्यासाठी गाडी बोलवून ठेवली. तिचे पैसे आता कोण देणार? शिरीषला संताप आला, पण तो शांत राहिला. वाद घालायची वेळ नव्हती. त्याने फोन बंद करून मधला भाऊ गुणवंतला फोन लावला. अण्णांची बातमी सांगितली. अरे बापरे, मी आता जालन्यात आहे. मला यायला उशीर लागेल. पण तू रात्रीच मला का कळवलं नाहीस? अरे असं होईल याची मला पुसटची कल्पना देखील नव्हती. तू लवकर ये, मग मी सगळं सांगतो तुला. मी निघतोय आता इथून. अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की मला कळव. शिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कवडगेपणाची चीड आली, पण बोलण्यात काही अर्थ नव्हता. आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता. निर्मल लवकर आला खरा, पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही. पाठीमागे हात बांधून तो शिरीषशी होणारी धावपळ बघत राहिला. अण्णांना न्यायची वेळ झाली तरी गुणवंतचा पत्ता नव्हता. शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला, अरे मी 2 तासापूर्वी आलो. तुझ्याच फोनची वाट बघत होतो. झाली तयारी? बरं आलोच. सगळेजण त्याची वाट पाहत बसले. अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला. 13व्यापर्यंतचे सगळे विधी आटोपले. आत्तापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी 1 रुपयासुद्धा खर्च केला नव्हता. 13व्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषने सहन केला. 14व्या दिवशी सगळे बसले असताना निर्मलने विषय काढला. अरे शिरीष, अण्णांनी काही मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का? नाही म्हणजे अण्णा गेले. त्यांच्या संपत्तीचे वाटे हिसे नको का व्हायला? दादा मला तरी मृत्यूपत्राबद्दल काही माहीत नाही. आणि तसंही तुम्ही राहता तो बंगला, हा फ्लॅट आणि आपली एजन्सी या व्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला वाटत नाही. असं कसं म्हणता भाऊजी? त्यांची काही फिक्स डिपॉझिट असतील तर किंवा एखादा फ्लॅट वगैरे असला तर आपल्याला माहीत नको का? शोभा वहिनी मध्येच बोलली. हो शिरीष, गुणवंत म्हणाला. मरणापूर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला स्पष्ट सांग, किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करून बोलावून घे. रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते. ते बरेचदा घरी यायचे. अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं, शिरीष आठवून म्हणाला. अरे मग वाट कसली बघतोस? लाव त्यांना फोन ताबडतोब. दोघे भाऊ एकदमच ओरडले. शिरीषने डायरीतून वकिलांचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्यूपत्र आहे. दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले. वकील साहेब आले. सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्याभोवती जमा झाली. मृत्यूपत्रात खास काही सांगण्यासारखं नाही. वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून सांगायला सुरुवात केली. निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात राहतात तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय. पुढे मागे निर्मल आणि गुणवंत यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे. सध्या या बंगल्याची किंमत 1 कोटी रुपये आहे. शिरीष ज्या फ्लॅटमध्ये राहतोय म्हणजे हा फ्लॅट अण्णांनी शिरीषच्या नावे केलाय. सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत 35 लाख रुपये आहे. तसेच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तिची बाजारभावाने किंमत 25 लाख आहे. ती सुद्धा शिरीषच्या नावे करण्यात आली आहे. याचा अर्थ शिरीषला अण्णांनी 10 लाख जास्त दिले आहेत. निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला. वकील साहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं आणि मग म्हणाले, अण्णांच्या 30 लाखांच्या
मुदत ठेवी तुम्ही दोघा भावांनी अण्णा आजारी असताना मोडल्या. शिरीषला याबद्दल का सांगितलं नाही याचं स्पष्टीकरण द्या अगोदर. निर्मल चपापला. त्याने घाबरून गुणवंताकडे पाहिलं. गुणवंताने त्याला नजरेने शांत बसायची खूण केली. तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाही आहे. नाहीतर तुमची एक एक प्रकरणं उकरून काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा वकील नाही तर चांगला मित्र होतो हे लक्षात ठेवा. वकील साहेब तीव्र स्वरात म्हणाले. तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या. बस एवढंच होतं मृत्यूपत्र. वकील साहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं. पण वकील साहेब अजून काही प्रॉपर्टी नव्हती का अण्णांकडे? गुणवंतांनी विचारलं. ते मला कसं माहीत असणार? तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा. पण लक्षात ठेवा, ते काही सापडलं तरी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. कदाचित कोर्टाची पायरीही चढावी लागेल. गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकील साहेब म्हणाले. वकील साहेब गेले. त्यांच्या पाठोपाठ निराश होऊन निर्मल, गुणवंत त्यांच्या बायकोसह निघून गेले. ते गेल्यावर शिरीष नेहाला म्हणाला, चला बरं झालं, सगळं व्यवस्थित पार पडलं. वाटे इशेच्या भानगडीही मिटल्या. ते ठीक आहे हो, पण तुम्हाला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्या मानाने खूपच कमी दिलंय? त्या मानाने म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खूपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिला आहे. शिरीष हसला. नेहा, अण्णांनी मला जन्म दिला, मला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. मेडिकल एजन्सी माझ्या नावावर केली. ह्याचं तर त्यांनी कधी मला मोबदला मागितला नाही. अहो, मला तसं म्हणायचं नाही आहे. तुमच्या दोन भावांच्या मानाने असं मला म्हणायचं होतं. विचार करा, तुमच्या भावाने अण्णांसाठी काय केलं? त्यांच्या तब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच अण्णांना पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस झाल्यावरही अण्णांना साधं 6 महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून दिलं त्यांना. विचार करा, या 7 वर्षात आपण अण्णांसाठी काय नाही केलं. या 7 वर्षात कधी आपण टूरला गेलो नाही. अण्णांना कधी एकटं पडू दिलं नाही. आपण कधी जोडीने लग्न समारंभाला पण गेलो नाही. अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलवलं नाही. या 7 वर्षात अण्णा 4 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तुमचे भाऊ परक्या माणसासारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारलं की शिरीष किती बिल झालं, आम्ही काही मदत करू का? अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत. मान्य आहे की ते आपलं कर्तव्य होतं, पण मग तुमच्या भावांची, बहिणींचीही काही कर्तव्य नव्हती का? अण्णांनी केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय, त्यांनाही शिकवलंय, मोठं केलंय. मग त्यांची जबाबदारी काही नाही आहे का? तुम्ही पाहिलंच असेल की अण्णा वारले, पण अंत्यविधीपासून 13व्यापर्यंत सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला. इस्टेटीत वाटा हवा, पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको. ही कोणती पद्धत? निर्मल आणि गुणवंताने अण्णांचे हाल केले, तरी अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला. त्याचं मला वाईट वाटत नाही, पण आपण केलेल्या त्यागाचा, सेवेचा, खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा? शिरीष निशब्द होऊन ऐकत होता. नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीत चिरून जात होता. काय चुकीचं बोलत होती ती? आजवर तिने जे पाहिलं, अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं. शिरीषला ते पटत होतं. त्यामुळे काय उत्तर द्यावं ते त्याला कळेना. काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे गं, पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे असायला हवं ना. जे होतं त्यांनी ते वाटून दिलं. कदाचित निर्मल दादा, गुणवंत दादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर नोकऱ्या करतात. हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा. नेहा क्षणभर काही बोलली नाही. मग उसासा टाकून म्हणाली, तसं असू शकतं, पण मन काही मानत नाही हेच खरं. रात्री बराच वेळपर्यंत शिरीषला झोप लागली नाही. नेहाचे शब्द आठवून तो वारंवार बेचैन होत होता. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला खरा, पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हा तेव्हा त्याला नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि मग तो भूतकाळात जायचा. त्या 7 वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी, काही बरे वाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि मग तो अस्वस्थ व्हायचा. अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागायची. आपल्या तुलनेने आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरून दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं. आठवडाभर त्याला या विचारामुळे काम सुचत नव्हतं. किती झटकून टाकायचा प्रयत्न केला तरी ते विचार पुन्हा पुन्हा मनाला चिटकून बसायचे. 8-10 दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असताना रणदिवे वकिलांचा फोन आला. शिरीष घरी आहे का? यायचं होतं जरा बोलायला. हो काका, या ना. काही विशेष आहे का? त्याने विचारलं. अरे काही नाही, जरा बोलायचं होतं. मी आलो की सांगतो सर्व. या मी घरीच आहे, शिरीष बोलला. शिरीषच्या पोटात खड्डा पडला होता. निर्मल आणि गुणवंतने वकिलाला भेटून काही गडबड तर केली नसेल ना? दोघांच्या बायका चांगल्याच कटकारस्थानी आहेत हे त्याला माहीत होतं. अर्ध्या तासातच वकील साहेब घरी आले. शिरीषने नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितला. काका, निर्मल आणि गुणवंत दादालाही बोलावून घेऊ का? त्याने वकिलांना विचारलं. नाही, हे फक्त तुझ्यासाठीच आहे. त्यांनी बॅगेतून फाईल काढून ती उघडली. शिरीषचं हृदय धडधडू लागलं होतं. तुला माहीतच असेल की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ती नेहमी शेअर्सची उलाढाल करीत असत.
हो, पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचे खूप नुकसान झालं होतं. आईला हे कळाल्यावर अण्णांशी त्यांचं जोरदार भांडण झालं होतं. त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजारचा नाद सोडला होता. वकील साहेब हसले. नाही, त्यांनी ट्रेडिंग बंद केलं, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं बंद केलं नाही. अच्छा, पण या सगळ्याचा आता काय संबंध? तुला कल्पना नसेल, पण अण्णांनी जवळपास 25 लाखांचे शेअर्स घेतले होते. त्यांचा शेअर ब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळाली. 3 महिन्यांपूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो. तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती. मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितलं आणि त्याची विल्हेवाट कशी करायची ते विचारलं. तेव्हा अण्णांनी ती शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितलं. मात्र त्यांनी अट टाकली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना दाखवू नये आणि त्यांच्या मृत्यूनंतर 21 दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावं. तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत. त्यांना या शेअर्सबद्दल कळालं तर ते त्यात हिस्सा तर मागतीलच. नाही दिला तर कोर्ट कचेऱ्याही करायला कमी करणार नाहीत, अशी त्यांना भीती वाटत होती. पण ती व्यक्ती आहे तरी कोण, जिच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर करायला सांगितले? नेहाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत विचारलं. वकील साहेब क्षणभर थांबले. मग आनंदाने ओरडून म्हणाले, अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावे केले आहेत. काय, माझ्या नावावर? आश्चर्याचा धक्का बसून शिरीषने विचारलं. हो, पण शिरीष, आनंदाची बातमी पुढेच आहे. या सर्व शेअर्सची आजची मार्केट व्हॅल्यू आम्ही काढली. ती जवळजवळ 2.5 कोटीच्या आसपास आहे. ओ माय गॉड, 2.5 कोटी? शिरीषचे डोळे विस्फारले. नेहा ही आ वासून वकिलांकडे पाहत राहिली. आता हे तू ठरव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे, वकील शिरीषला म्हणाले आणि त्यांनी फाईलमधून शेअर्स सर्टिफिकेट काढून त्याच्या हातात दिले. ते ठीक आहे काका, पण या शेअर्समुळे काही लीगल प्रॉब्लेम तर येणार नाहीत ना? अण्णांच्या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर? शिरीषने काळजीने विचारलं. तशी शक्यता फार कमी आहे, कारण 3 महिन्यांपूर्वीच आणि शेवटचं मृत्यूपत्र बनवण्याच्या आतच ते शेअर्स कायदेशीररित्या तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले होते. आणि तू जर आता हुशार हो, तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ. त्या मनाने अण्णांनी त्यांना भरपूर काही दिलं आहे. तरीसुद्धा तू ऑफिसला आला की मी तुला समजावून सांगेन. आता जस्ट सेलिब्रेट. अरे हो, एक गोष्ट सांगायचीच राहिली. कोणती? अण्णांनी तुला एक विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राद्धाला वृद्धाश्रमातील सगळ्यात ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावंस. जरूर देईन काका. वकील साहेब निघाले. त्यांना निरोप देऊन घरात येता येता शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं. भरल्या डोळ्यांनी तो नेहाला म्हणाला, तू म्हणत होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून. बघ, त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही. तर मग मित्रांनो, अण्णांनी घेतलेला शेअर्सबाबतचा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.